मग मी म्हणायचं तुझं दुखतंय बाळा, तो असं एवढं मोठं स्वप्न बघू नको. ते 2 दिवस सुखाचा असते, 2 दिवस ह्याचा असते, दुःखाचा असते. कधी कधी तर ब्लड भेटत नाही, मग असंच माया एखादा माणूस भेटला मग त्याला माया येते, मग ते मग देतो डोनर आणा. त्या बिग बॉस मध्ये पण एका माणसानं काय ते बॉडी बिल्डर आहे त्यानं असं नड्याला धरून उचललं त्याला, तर ते मला माझ्यासोबत असं भांडण करू नका बाबा, मी असं उचलून त्याच्यासाठी नाही केलं. मग ते असं लगेच साईडला होतोय, डोळे पुसतोय म्हणतोय येडा माय मला साथ दे म्हणतोय. मग त्याला भीती वाटत असेल ना, त्याचा बारीक जीव आहे. समजा त्याला ब्लड भरावंच लागतं. थॅलेसेमिया हा आजार त्याला 8 वर्षाच्या नंतरच कळाला आम्हाला. ते लय आता बाहेरचं रक्त म्हणल्यावर काय, पण आता त्याला विलाज नाही. कधी कधी सुई सुद्धा लागत नाही त्याला, एवढं टेन्शन असं ते बघू सुद्धा वाटत नाही. नाही पैसे भेटायला काय, ते गाडी भाड्यालाच पुरत नाही. मग ते रक्त भरावं लागतं म्हणून त्याला चालता चालता थकवा येतो, म्हणजे कमी झाल्यावर ताप येते, थोडी जेवण करत नाही. नमस्कार. बिग बॉस मराठीचं 6वं सीझन सुरू झालंय आणि या 6व्या सीझनमध्ये जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या गावचा सुपुत्र आपला प्रभू शेळके हा बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये गेलेला आहे. सध्या सीझन नेमकंच सुरू झालंय, पण मात्र अत्यंत गरीब परिस्थितीतून तो बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. खरंच प्रभू शेळके यांची परिस्थिती कशा पद्धतीची आहे, काय आहे, हा सगळा प्रवास कशा पद्धतीचा आहे, हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रभू शेळके यांचे वडील आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बरं, प्रभूची आज बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे, काय भावना आहेत तुमच्या? भावना म्हणजे आता तो असा खूप आनंद झालाय की तो एवढा पुढे गेलाय की आम्हाला पण चांगलं वाटतंय ना. जर आपण पाहिलं त्याचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायचे, लोक चांगला प्रतिसाद देत होते. नाही, भरपूर लोकांनी तर प्रतिसाद दिलाय, म्हणून तो मोठा झालाय ना थोडा. आता त्याचे किती 2.3 मिलियन का काय म्हणतात ना, तसे त्याला 23 लाख फॉलोअर काय आहेत त्याला. मग लोकांच्या सपोर्ट मुळे तर पुढे गेला. लोकांची कृपा म्हणजे भरपूर आहे. नक्कीच त्याच्या अंगामध्ये सुद्धा कला आहे. नाही, कला बी आहे आणि टॅलेंट त्याचं म्हणजे असं, मी काय एक ड्रायव्हर माणूस, मी गाडी चालवतो, जालन्याला नोकरी करतो आणि गाडीवर काय आहे समजा उदरनिर्वाह, तो तरी काय करणार होता. आता जे नशिबात असेल ते आहे. समजा त्याला ब्लड भरावंच लागतं. थॅलेसेमिया हा आजार त्याला 8 वर्षाच्या नंतरच कळाला आम्हाला. बरं, त्याला झाला तर झाला, हे लहान्याला बी झाला. अच्छा. तो त्याचा भाऊ आहे सूरज, दोघांना पण तोच आजार झाला, थॅलेसेमिया म्हणून, मेजर थॅलेसेमिया. तो जो आजार आहे त्याचा नेमका प्रकार काय असतो आणि त्यासाठी तो म्हणतो की मला रक्त चढवावं लागतं? 8 वर्ष चांगला होता. अच्छा. 8 वर्ष एकदम चांगला होता. खाजगी दवाखान्यामध्ये आमचे वडील हे ते सगळे आम्ही सोबतच होतो ना. आता म्हणते काय काय समजा 5 वर्ष लेकराला झटके येते म्हणतात ना, त्याच्यानंतर परत 8 वर्ष स्ट्रॉंग होता. थॅलेसेमियाचा आजार म्हणजे की नंतरच कळाला आम्हाला. अच्छा. बरं, त्याला झाला तर झाला, परत त्याला बी झाला. अच्छा. आता तो जो आजार आहे त्याला दर महिन्याला रक्त चढवावं लागतं? हा, भरावंच लागतं. मग यासाठी समजा कुठं जावं लागतं आपल्या पहिला आम्ही आता सरकारी दवाखान्यात जात होतो, कधी आधी खाजगी दवाखान्यामध्ये बी भरलं. त्याच्यानंतर मग आता खाजगी दवाखान्यात मध्ये आहे, मध्ये एवढं आहे की जिथं जसं समजा 100 रुपये लागते, तर असं समजा त्याला 35 रुपये लागते. असं जिथं 1000 रुपये लागले तिथं मग मोठमोठ्या शहरामध्ये जावं लागतं असेल, भरपूर खर्च असेल. हा खर्च आहे, जाणं येणं, 2 दिवस राहणं, परत त्याचे अनेक तऱ्हाचे कधी रिॲक्शन उतरतंय, कधी समजा ते लय आहे. आता बाहेरचं रक्त म्हणल्यावर काय, पण आता त्याला विलाज नाही. कधी कधी सुई सुद्धा लागत नाही त्याला, एवढं टेन्शन असं ते बघू सुद्धा वाटत नाही. नक्कीच. हे सगळं आम्ही असं सुद्धा ऐकलंय की त्याच्या उपचारासाठी तुम्ही जमीन सुद्धा विकली, वावर हा, सुद्धा विकली. विकले ना. किती होतं 1.5 एकर बरं? होतं. अच्छा. हा. मग आता बिग बॉसच्या घरामध्ये तो गेलाय, लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाय. इथून पुढे सुद्धा लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण विजयी झाला होता त्याच पद्धतीनं प्रभू सुद्धा होईल असं वाटतंय का? हा, 100% 101% वाटतं मला. आणि त्याला सुद्धा तो पण तसाच म्हणून गेला की मी
टॉपिक घेऊन आल्याशिवाय येणारच नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रभू शेळके यांची परिस्थिती खरंच अत्यंत बिकट आहे. त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा सांगितलं की माझं पत्राचं घर आहे, अत्यंत आहे गरीब आता परिस्थिती. हे आहे ना, जे आहे ते आहेच, याच्यात खोटं नाटक काही नाहीच. पण तिथल्या घरातल्या लोकांना काय जणांना वाटतं की उगाच सहानुभूती मिळवायसाठी. वाटणारला वाटतंय. आता काही लोक असे बी असतात की प्रभू शेळके कोण नाही, अजून कोणी सांगत पण नाही. बरोबर. काही लोक आहेत बी, काही लोक नाहीत. पण आता आपण त्याच्याकडे पाहून थोडं चालायचं. आपण त्याला नाही बघत ना, काय जे आहे ते आहे. नक्कीच. आता हे तुमचं जे घर आहे हे किती खोल्याचं घर आहे बरं? आता इकडे भाऊ राहतो, आई वडील आणि मी. अच्छा. हा, असं पावसाळ्यात हे पूर्ण गळत आता वाटत. कळत नाहीत ना, आम्ही एकच खोली, ह्या खोलीमध्ये राहतो आम्ही. अच्छा. आई वडिलाला तर ते, भाऊ तिकडे राहतो. अच्छा. हे 2 पोरं आणि एक मुलगी, मुलीचं लग्न झालंय. आता प्रभू शेळकेचं वय किती? 20 चालू आहे त्याला आता. अच्छा, 20 वर्ष वय चालू. हा, आता ते ज्या पद्धतीने समजा तो खेळतोय किंवा बिग बॉसच्या घरामध्ये राहतोय, तर काय वाटतं बरं? चांगलं वाटतंय खूप. खूप म्हणजे मी जे 47 वर्षामध्ये नाही करू शकलो, त्यांनी 20 वर्षात केलं, हे मोठा अभिमानाची गोष्ट. नक्कीच तुमच्या गावचं असेल, आपल्या परतूर तालुक्याचं असेल, होय जालना जिल्ह्याचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय, होय होय. सगळीकडे आम्हाला खूप चर्चा होते. अभिनंदन करावं वाटतंय चवलं, आणि चांगलं सुद्धा वाटतंय. अच्छा. नाव गाजतंय, ह्याच्यात माझं समाधान आहे सगळं काय. बरं, याच्या अगोदर कोणी अशी आर्थिक मदत म्हणून कोणी काही केली होती का? नाही, आर्थिक मदत काय अशी काय कोणी केली नाही. पण आता कसं आहे की त्याला कोणी असं समोर जरी बघितलं तर 100-50 रुपये त्याच्याकडे बघून पहिल्यापासूनच लोक देत होते. अच्छा. म्हणजे काही खायला, असं तसं. कुठं चालला तो, कधी बोलला बी तर त्याचं बोलणं लोकांना फार आवडायचं. अच्छा. हो. पण काही जण म्हणत होते की समजा रील स्टार आहे, मग रील स्टारला लय पैसे भेटते, कुठं उद्घाटनाला गेले लोक पैसे देतात. नाही नाही, पैसे भेटायला काय, ते गाडी भाड्यालाच पुरत नाही. अच्छा. आता त्याच्यासोबत आता दुसरं कोणाला तर नाही. मग आता मला ड्युटीला असल्यामुळं गाडी चालवायची, घर दाखवायचं, परत काही कुठले हप्ते बिप्ते, काही गटाचे पाटे काय चालूच असते ना मागं माणसाच्या. अच्छा. आणि ते काय आपला 1000-2000 आता कुठं रील बनवायची म्हणलं 2000 देतो, जाऊ दे आपला बाजार आपवाय, बरोबर. या हिशोबाने आम्ही करायचं होतं. चलू दे बाबा, कुठे जायचे एवढे तरी पैसे? काय काम करतच नव्हता ना तो. हा. बनवतोय बनवू द्या. माझा मोबाईल होता, त्या मोबाईलवर मग त्याला दिलता, मी दुसरा घेतला होता. मग हे 2 जण आपले करायचे. म्हणलं जाऊ दे आता, येरी तरी काय. शाळेमध्ये 8वी मध्ये गेला, आता परतूरला झाला, त्याला सायकल हाणता येत नाही, काहीच नाही. आता त्याच्या बरोबरचे मोटरसायकल आणतात, मग याला काहीच नाही ना हाणता येत. कितवी पर्यंत शिक्षण घेतलं बरं प्रभू? 8वी पर्यंत घेतलं ना गावामध्ये. अच्छा. मला परतूरला जायला सायकलीवर पोरं जायचे, मग याला सायकल चालवला येतच होते ना. अच्छा. कमजोर असल्यामुळं, सायकल चालवता येत नसल्यामुळं पुढचं शिक्षण म्हणजे घेता आलं. त्याची हाईटच नाही वाढली ना. अच्छा. ते वाटतच नाही तसं कॉलेजला. 18-20 वर्षाचा आहे म्हणून. त्याला दप्तर नव्हतं, ज्यापवत काय नाही. मग आता ते रक्त भरावं लागतं म्हणून त्याला चालता चालता थकवा येतो. अच्छा. म्हणजे कमी झाल्यावर ताप येते, थोडी जेवण करत नाही, मग पोट दुखणं, हे असं चालू होते लक्षण. मग आम्ही समजायचं कमी झालंय, ते आम्हाला ओळखून अच्छा. चालू होत. मग आता बिग बॉसच्या घरामध्ये 100 दिवस तो राहील असं वाटतं, पण मात्र मग त्या ठिकाणी आता कशा पद्धतीने काळजी घेतली जाईल बरं? नाही, तिकडे त्याची काळजी घेतल्या जाईल असं आम्हाला पण वाटतंय. ते घेताल काळजी म्हणून, नक्कीच काळजी घेईल. नक्कीच काळजी घेताल, तसं काही नाही. आम्ही 2 दिवस झाला एपिसोड बघतोय, छान वाटतंय, चांगलं काम करतोय, चांगला खेळतोय असं आम्हाला वाटतंय. नक्कीच. पण मात्र आता बिग बॉसचं घर म्हणलं त्या ठिकाणी वाद होतात, विवाद होतात, थोडे भांडणं तंडे होतात. हा, त्याला ते भांडणं तर होतेच, पण आता आपला मुलगा काय भांडणं करायसारखा नाही. सगळ्याला माहित आहे याचं काय, तो काय एका सापटीचा बी नाही. बरोबर. पण त्याचं एक टॅलेंट त्यांनी केलंय आणि तिथपर्यंत पोहोचलाय. आणि सगळ्यांना समजून घेऊन त्यांच्यासारखंच राहील असं वाटतंय. असं मला गॅरंटी आहे. आणि तो पण म्हणला, मी फक्त माझं जे काम आहे, जसं घरी राहतो तसं मी तिथं राहीन, असं बोललेला. मला नाही बोलतायत एवढं तो बोलतोय. बरोबर. हा. माझं सुनीता अशोक शेळके, गाव ओलखेड, परतूर, तालुका, जिल्हा जालना. प्रभू शेळके यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी प्रभूची आई. प्रभूचं काय, मी शेतात जायची कापूस याचायला, तूर काढायला. मग एका माणसाची समजा अशी शेतात ज्वारी काढायला गेलो, मग तिथं ते माझ्यासोबत आला. मग म्हणला की मला बघू दे म्हणे इळा माझ्याकडे, मी पण ज्वारी काढून बघतो. मग त्यांना ज्वारी काढता काढता लगेच याने व्हिडिओ चालू केला. मग व्हिडिओ काढला की मग ते व्हायरल गेला. मग ते मला, मग मी काय करतो, मला तर दुसरा काही कामधंदा होत नाही, मग याच्या पद्धतीने मी व्हिडिओ काढायला चालू करतो. म्हणलं बरं ठीक आहे बाळा. मग दवाखान्यात जायचे, मग हे जायचे का गाडीवर 1000-500 काय जे असले तर द्यायचे. मग मी जायचे घेऊन त्यांना दवाखान्यामध्ये.
अच्छा, म्हणजे सुरुवातीचाच त्याचा व्हिडिओ व्हायरल गेला होता का? हा हा, ते ज्वारीचा. ज्वारीचा video आहे. अच्छा. हे दोघं जण होते हे त्यांनीच दोघंच केलं. व्हायचे. मग मी म्हणायचे बाळा तुला असं तू हे करशील का? तर नाही म्हणे मग तू बघत राह म्हणे, मी असंच व्हिडिओ काढतो म्हणे आणि तुम्हाला एखाद बार असे एकदम मोठा होईल आणि असेच गाडीत तुम्हाला फिरवी. मग मी म्हणायचे तुझं दुखतंय बाळा, तू असं एवढं मोठं स्वप्न बघू नको. पण मात्र आज तिथून त्यांचं स्वप्न साकार झालंय, बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचले. हा. ते 2 दिवस सुखाचं असते, 2 दिवस ह्याचा असते, दुःखाचं असते. काय आजार आहे बरं प्रभूला? आजार म्हणजे त्याला दुसरं काहीच नाही, त्याला ताप येत नाही, त्याला डोकं दुखत नाही, दुसरं काय नाही, तेवढं रक्ताचाच प्रॉब्लेम आहे. मग घरी असला की मी लोकांच्या शेतात तर जावंच लागतंय रोज कामाला. मग मी 2 पोळ्या 3 पोळ्या जोडी ठेवायची. मग म्हणायचे बाळा मला तर जेवण करत म्हणे. हा करायचं. मग मला तर रानातून तसंच राहायचं. मग माझे बाळा तू जेवला का नाही म्हणे, माझी आज तब्येत ठीक नाही, माझे हातपाय गळून आले. त्याचा इलाज आहे म्हणा, पण 25 लाख रुपये का काहीतरी इंजेक्शन आहे म्हणा. डॉक्टरनी सांगितलं. आम्ही जे हॉस्पिटल 2-2 महिने राहिलो त्याला घेऊन, औरंगाबादला घाटीला. आता खाजगी दवाखान्यामध्ये भरपूर काही म्हणजे माणूस सुरुवातीला बघताय, बरोबर डायरेक्ट सरकारी मध्ये थोडं नेत आहे. बरोबर. पण 2-3 वेळेस गेलो, फरक नाही पडला. मग लोक तुमच्या आमच्या सारखे सांगायचे की बाबा तुम्ही काय करा, घाटीला जा संभाजीनगरला, मग तिथं सगळं काय आहे, तिथं सगळे ट्रीटमेंट करून ते लोक सुद्धा बोलले की इथं आपले जेवढ्या मशीन आहे तिथं केलंय, तुम्ही जे हॉस्पिटल आता तुम्हाला फ्री होईल. मग आता पैसे कमी झाले ना आमच्याकडे नव्हते, आम्ही तिथं गेलो. तिथं मी त्याला मग ते थॅलेसिमिया म्हणून सांगितलं. मग नंतर आम्ही कंटाळून गेलो. कोणाचं देवाचं इकडं जाय तिकडं जाय, इकडं येते नुसतं गाडी भाड्यात पैसे, याच्यात पैसे भरपूर घालवले. पैसे 10 वर्ष झाले आता त्याला रक्त भरतो. अच्छा, किती महिन्याला ते करावं लागतं बरं तसं रक्ताचं? दर महिन्याला 28 दिवसाला, 22 दिवसात, कधी कधी जेवण नाही गेलं की जर समजा मग त्याला जर सट नाही झालं लवकर कमी होतं. कधी सट झालं व्यवस्थित राहिला तर कधी 1.5 महिना बी जाऊ शकतो. पण 1.5 महिना झाल्यावर जरा थोडा हेच होतो. मग कोणी आम्हाला सांगितलं इथं जा, असं करा तसं करा. कधी कधी तर ब्लड भेटत नाही. मग असंच मया एखादा माणूस भेटला मग त्याला मया येते, मग ते donor आणा म्हणतो म्हणते. देतो डोनर आणा. ते म्हणजे 2-2 मुलाला प्रत्येक वेळेस कुठून द्यायचा आम्ही असं बोलते ते काय याच्यावाले आता ब्लड तर बँक सापडत नाही त्याचे. नसच सापडत नाही. हे सगळे सारखं महिन्याला हातात जिथं जिथं लागते तिथंच लावतात ना. बरोबर. तर डॉक्टर लोक बोलतात आता कसं आहे त्याला सारखंच लावावं लागतंय, तो त्रास सहन करावाच लागतो त्यांना, त्याला बी याला बी दोघांना. मग म्हणतात पाया लाव, तर मग ते कधी बोलतो कधी की पायाला लावतात. ते बोलतो की मग बाथरूमला कसं जायचं, हिंडाय फिरायचं. आणि त्याचा तापड स्वभाव येतो, एका जागी खाटावर तिथं पण गेला ना तर सगळ्या दवाखान्यात फिरतोय, बस झोपत नाही खाटावर, सगळ्या दवाखान्यात फिरतोय. मग डॉक्टर लोक हे मयाळू आहेत त्याची जरा काळजी घेतात. आता एवढी समजा परिस्थिती बिकट असून सुद्धा, एवढं त्याच्या पाठीमागं दुखणं असून सुद्धा तो लोकांना हसवण्याचं काम करते. हा काय वाटतं बरं? हा, चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय ना, हम्म. चांगलं वाटतंय. आणि परत पुन्हा आपण त्याचे रील बघतो, लोक आपल्याला म्हणते की चांगली छान व्हिडिओ काढतात आणि चांगली माणसं त्याला चांगलाच सन्मान करतात. तर त्याच्यामध्ये आम्हाला पण कौतुक वाटतं. त्या बिग बॉस मध्ये पण एका माणसानं काय ते बॉडी बिल्डर आहे त्यानं असं नड्याला धरून उचललं त्याला, तर ते म्हणला माझ्यासोबत असं भांडण तर करू नका बाबा, मी हे कमजोर ते आहे जरा म्हणे. दुःख वाटतं बघा. हात मोडेल. हा, ते एक दादागिरी लय करतोय. तर मग आम्ही ते जे केलं त्याच्यासाठी केलं, असं उचलून आणि त्याच्यासाठी नाही केलं. मग ते असं लगेच साईडला होतोय, डोळे पुसतोय आणि म्हणतोय येडा माय मला साथ दे म्हणतोय. मग त्याला भीती वाटत असेल ना, त्याचा बारीक जीव आहे. बरोबर आहे. त्या स्पर्धकाने त्यांच्यासारखा स्पर्धक बघून तशा पद्धतीने खेळायला पाहिजे. हा हा उगा उंचीवरून याच्यावरून बोलायला नाही पाहिजे, असं वाटतं का तुम्हाला? आता ते शिकले सवरलेले लोक आहेत. आपला मुलगा काय अनपट छोटा आहे. कॉमेडी आहे फक्त, त्यांच्यासारखा पैलवान थोडा आहे. मग ते रितेश सरनं पण त्याला विचारलं ना एंट्री घ्यायच्या टायमाला, बाळा तुला कुठला दरवाजा पाहिजे? ते म्हणलं मला मी आज जसं व्हिडिओ बनवतो तसं मेहनतीनेच बनलं, तर मला मेहनतीचाच दरवाजा पाहिजे. तर त्यानं मेहनतीचाच घेतला. आम्ही बघतोय ना टीव्हीवर. बरोबर. आता मेहनतीचा दरवाजा त्याने निवडलाय, आतमध्ये मेहनत हा. करतोय. पण मात्र त्याचा एखादा व्हिडिओ आला की चहा लागतो मला दिवसात, हो. ते चहा मला- चहा लागतो. जरा चहाला. जेवण कमी करतो पण चहा मग ते बोलतोय ना मला जेवण नका देऊ पण मला चहा द्या. रात्री घरी- त्याचा एपिसोड मध्ये आम्हाला म्हणला पप्पा मम्मी आणि मुन्ना दादा दादी मला साखर मिळाली नाही. नाही पण स्ट्रॉंग आहे, चांगलं वाटतंय. आणि तिथले पण लोक असं नाही पण असं करू नये असं मला वाटतंय. ते काही एक चापटीचा बी नाही, तो एक आपला त्याला हाय म्हणे आहे, त्याच्या नुसता आवाजात हे म्हणजे बावली शक्ती. सारखा आहे. हम्म.
नक्कीच तो स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. नक्की वाटतं का तो जिंकूनच येईल बिग बॉसची जिंकूनच ट्रॉफी येईल, आणली? हा. खात्री आहे आम्हाला, खात्री हा. खात्री आहे आम्हाला की त्याचं ते म्हणतो ना तो 100% करून दाखवतोच. अच्छा. ती लोकांनी भांडणं करू नये. हम्म. काय आवाहन कराल बरं जनतेला? आता काही दिवसामध्ये वोटिंग लाईन सुद्धा सुरू होईल, मतप्रक्रिया सुरू होईल. ज्याला जास्त मत मिळतील तो निवडून येतो ना हा त्याच्यामध्ये पण. हा. तर काय आवाहन कराल संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला? आव्हान काय आहे महाराष्ट्राला की आपण जे मतदान करतो महाराष्ट्राला चांगला माणूस आहे म्हणून, तर आपण जे करणार ते चांगल्यासाठीच करा असंच आव्हान करणार. तर आता एवढा सपोर्ट केला म्हणल्याच्या नंतर मला पण महाराष्ट्राची पूर्ण खात्री आहे की प्रभूला 101% त्यांचं वोटिंग होईलच म्हणून असं वाटतं. हा. काय सांगाल बरं तुम्ही? सांगू की बाबा माझ्या मुलाला सपोर्ट करा, त्याला जिंकून आणायची कोशिश करा. काय रोजंदारी भेटते बरं गावाकडे? गावाकडे पहिले होते 150 रुपये, आता एक झाली 200 रुपये. अच्छा. हम्म. मग घरची परिस्थिती संपूर्ण बिकट आहे, हो त्याच्यावर प्रभू आता मात करेल असं वाटतंय का? हो हो करेल. नाही ना, घरची कशी जरी असली तर उपाशी थोडं राहते, करावं तर त्याची लागतं. बरोबरी करावंच लागतं.